या अगोदर आपण हायड्रोकार्बनचा पहिला क्लास अल्केन्स त्या ठिकाणी बघितलेला आहे आणि आज आपल्याला त्याचा पुढचा म्हणजे हायड्रोकार्बनचा दुसरा क्लास दॅट इज अल्किन्स हा आज आपल्याला पाहायचा आहे. This class is most important because near about 80% of questions from this topic they belongs to alkenes. So this class is important. Now this alkene it is also called as olefins. Why it is called as olefins? In introduction we have to understand first what is mean by alkenes. Firstly we define alkenes. As we know that alkenes they are the unsaturated hydrocarbons. So we define this alkene as the unsaturated hydrocarbons containing at least one carbon-carbon double bond is called as alkenes or olefins. alkenes कोणाला म्हणायचं तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा तो क्लास आहे. त्याच्यामुळे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन याचा अर्थ त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असणार आहे. या ठिकाणी आपण पर्टिक्युलरली अल्किन्स बघतोय तर त्याच्या डेफिनेशनमध्ये आपल्याला या पद्धतीने म्हणता येईल दी अल्किन्स ऑर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इन विच ॲटलिस्ट वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड मस्ट बी द्या. कमीत कमी एक तरी कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणाऱ्या अशा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सना आपण अल्किन्स असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं द सिम्पलेस्ट मेंबर ऑफ homologous series of alkene that is ethene or which we called as ethylene. Its representation किंवा general its molecular formula is CH2 double bond CH2. तर हा अल्किन मधला सगळ्यात साधा पहिला स्टार्टिंग मेंबर जो आहे तो म्हणजे इथिन. हे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कमीत कमी त्याच्यामध्ये एक तरी कमी ना कार्बन कार्बन डबल बॉन्ड असायला हवा अशा हायड्रोकार्बन्सना आपण अल्किन्स असं म्हणतो. दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी हे पाहता येईल. या ठिकाणी CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 याचा कार्बनची संख्या काउंट केली तर 5 आहे म्हणून तो झाला पेंटेन कारण डबल बॉन्ड त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. कमीत कमी एक पाहिजे. आता या ठिकाणी 2 आहेत म्हणून त्याला पेंटाडाईन असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हायड्रोकार्बनमध्ये कमीत कमी एक जर डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण अल्किन असं म्हणणार आहोत किंवा त्याला ओलिफिन्स असाही शब्द वापरला जातो. व्हाय वी कॉल देम ॲज अ ओलिफिन्स? बिकॉज इट्स मीनिंग इज दॅट ओलिफिन मीन्स ऑइल फॉर्मिंग. द फर्स्ट मेंबर ऑफ alkene that is ethene when it is treated with chlorine it forms oily substance. So these alkenes they are also called as olefins. ते ऑइल्स फॉर्म करतात म्हणून त्यांना ओलिफिन्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी when the alkene contain more than one, that is if these alkene contain 2 number of carbon carbon double bond then that alkene is called as alkadiene. Alkadiene we can split this word as alkane and diene. Diene means 2. The alkene which contains 2 carbon carbon double bond, here we can see this is the first carbon carbon double bond and this is the second. 2 carbon carbon double bonds are present in this alkene, so we call them as a alkadiene. Example here this is the penta 1,3-diene because we can observe the carbon carbon double bond on first and third carbon. So it is penta 1,3-diene. 5 carbon atoms are present, so it is penta, and the carbon carbon double bond is present at 1 and third carbon atom, so it is penta 1,3-diene. जेव्हा 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात तेव्हा ते अल्कॅडाईन या पद्धतीने दाखवले जातात. तर इफ देअर आर 3 कार्बन डबल बॉन्ड्स आर प्रेझेंट देन इट इज कॉल्ड एज अल्कॅट्राईन. ट्राईन इज 3. जेव्हा 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात तेव्हा त्याला अल्कॅट्राईन असं म्हणायचं. एक्झाम्पल या ठिकाणी बघा
CH2 CH CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH CH3. या ठिकाणी कार्बनची संख्या आहे 7. तर आता याचं नाव काय आहे? तर 7 कार्बनचा असणारा अल्किन झाला हेप्टीन. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला कार्बन कार्बन डबल बॉन्डची पोझिशन ही द्यावी लागते. तर त्या ठिकाणी आपल्याला हेप्ट, त्याच्यानंतर कार्बन कार्बन डबल बॉन्डची पोझिशन त्या ठिकाणी लिहावी लागेल. तर त्यामुळं या कंपाऊंडसाठीचं नाव झालं हेप्ट. पहिल्या कार्बनवर 3ऱ्या आणि 5व्या कार्बनवरती डबल बॉन्ड आहे म्हणून 1 3 5 ट्राईन असं या कंपाऊंडचं त्या ठिकाणी नाव होईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला अल्किन जे आहेत त्यांचं नॉमेनक्लेचर त्या ठिकाणी करता येईल. आता हे जे अल्किन्स आहेत त्यांचं जनरल रिप्रेझेंटेशन किंवा त्यांचं जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला कशा पद्धतीनं देता येईल. या अगोदर आपण अल्केनसाठी बघितलेलं आहे की अल्केनसाठीचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n+2. त्या पद्धतीनं अल्केनसाठीचा जनरल फॉर्म्युला जो आहे तो आहे CnH2n. हा त्याच्यातला जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, कारण एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला की 2 हायड्रोजन कमी होणार आहे म्हणून त्या ठिकाणी त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला झाला CnH2n. त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीनं करायचं आहे तर R1 C डबल बॉन्ड C R2 R3. या ठिकाणी R1 R2 R3 दे मे बी एनी अल्किल ग्रुप. त्या ठिकाणी अल्किल ग्रुप असतील और इट मे बी हायड्रोजन. त्या ठिकाणी ते हायड्रोजन सुद्धा त्या ठिकाणी असू शकतो. त्यानंतर दी हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम हॅविंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड. डबली बॉन्डेड हा जो कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन काय असणार आहे तर अर्थातच डबल बॉन्ड आला म्हटलं की sp2 हायब्रिडायझेशन असतं. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम विच इज डबली बॉन्डेड, ज्याचा डबल बॉन्ड बांधला गेलेला जो कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन sp2 प्रकाराचं असणार आहे. जसं आपण अल्केनमध्ये बघितलं की कार्बनचं हायब्रिडायझेशन अल्केनमध्ये sp3 हायब्रिडायझेशन आहे. तर या अल्किन्स जॉमेट्री कसली कोणत्या पद्धतीची असणार आहे तर लिनियर ट्रायंग्युलर पद्धतीची जॉमेट्री आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं काही हे अल्किन्सच्या बाबतीमधलं जनरल केमिस्ट्रीच्या भाषेमधल्या ह्या काही गोष्टी इम्पॉर्टंट असणाऱ्या आपण पाहिलेल्या आहेत. आता हे जे अल्किन्स आहेत वेअर वी कॅन ऑब्झर्व इन नेचरमध्ये आपल्याला हे अल्किन्स कुठं कुठं आढळतात तर डेली रुटीनमध्ये आपल्याला माहीत आहे की पॉलिथिन बॅग्स आपण वापरतो. दीज पॉलिथिन बॅग्स दे आर मेड फ्रॉम इथिलीन किंवा इथिन बाय द पॉलिमरायझेशन. हा इथिन जो आहे त्याचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर आपल्याला हा पॉलिथिन, ज्या बॅग्स आपण पॉलिथिनचे प्लास्टिक बॅग्स वापरतो ते याच्यापासून बनलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल CH2 डबल बॉन्ड CH2 विच ऑन पॉलिमरायझेशन it forms polythene. तर या ठिकाणी मी हे CH2 चे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स दाखवलेले आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी नेहमीच्या वापरातल्या पॉलिथिनच्या बॅग्स माहीत आहेत. याच्याशिवाय as we know that the lemon and oranges they have specific odor. लिंबू आणि ऑरेंजेस जे आहेत त्यांना विशिष्ट असाचा छानसा असा वास असतो. तो वास घेतल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं. तर हा वास कशामुळे आहे तर त्याच्यामध्ये असणारं जे अल्किन आहे त्या लेमनमध्ये किंवा ऑरेंजमध्ये विशिष्ट प्रकारचं अल्किन प्रेझेंट आहे त्याचं नाव आहे लिमोनिन. त्याचं स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला काढता येईल. Which is this limonene, it is present in lemon and oranges. And due to this alkene, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर डबल बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतोय.
तर त्याच्यामुळं त्या ऑरेंजेसना आणि लिंबाला त्याचा विशिष्ट असा वास असतो. याच्याशिवाय आपल्याला माहिती आहे की जिंजर म्हणजे आलं, त्या आल्याला विशिष्ट असा वास आहे. तर दिस इज ऑल्सो ड्यू टू द अल्किन नेम्ड जिंजीबॅरिन. जिंजीबॅरिन नावाचं जे अल्किन त्या आल्यामध्ये प्रेझेंट असतं त्याच्यामुळं त्याला त्याचा विशिष्ट असा वास असतो. शिवाय आपल्याला माहिती आहे रबर कारण हे प्लास्टिक आणि रबर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर हे नॅचरल रबर इट इज नथिंग बट दी अल्किन विच इज नेम्ड ॲज आयसोप्रीन. त्याचं नाव आहे आयसोप्रीन. त्याचं स्ट्रक्चर या ठिकाणी आपण काढूया. This isoprene on polymerization forms natural rubber. तर अशा पद्धतीनं निसर्गामध्ये आपल्याला हे अल्किन्स ऑब्झर्व होत असतात. शिवाय वन मोर थिंग इज दॅट दीज अल्किन्स दे आर इम्पॉर्टंट फॉर द रायपनिंग ऑफ फ्रुट्स. फळं जी पिकतात ते त्याच्यामध्ये असणारं नैसर्गिक अल्किन जे असतं त्याच्यामुळे ती फळं पिकतात. अँड ऑल्सो द जर्मिनेशन ऑफ सीड, फ्लावर मॅच्युरेशन, ऑल दीज थिंग्स दे आर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अल्किन. The alkene which is naturally present in flower fruits. So these alkenes they are responsible for the ripening or germination or maturation of flowers. तर नैसर्गिकरित्या जे अल्केन फळांमध्ये प्रेझेंट आहे त्या अल्केनमुळे ही फळं पिकतात किंवा सीड्सचं जर्मिनेशन, बी जे असतं ते रुजतं ते त्याच्यामध्ये असणाऱ्या अल्किनमुळं किंवा फुलं त्याचं मॅच्युअर होऊन फूल उमलणं जे आहे ते या अल्किनमुळं घडत असतं. तर निसर्गामध्ये अशा पद्धतीनं हा जो कार्बनचा क्लास आहे तो आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवाय आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा जवळजवळ 80% इतका क्वेश्चन्स या टॉपिकमधले हे अल्किनवरती विचारलेले आहेत. त्यामुळं अल्किन हा आपल्यासाठीचा इम्पॉर्टंट असा क्लास आहे. तर आता हे जे अल्किन आहे कोणत्या पद्धतीचे आपल्याला त्याच्या पुढचा पॉईंट बघायचं आहे की आयसोमेरिझम दाखवतात. याच्या अगोदर आपण अल्केन्समधला आयसोमेरिझम बघितलेला आहे आणि अल्केन्सना आपण पॅराफिन्स असा शब्द वापरलेला आहे आणि आपण अल्किन्सना ओलिफिन्स असा शब्द वापरतोय. तर पुढचा पॉईंट जो आहे तो आहे आपला आयसोमेरिझम इन अल्किन्स. दी अल्किन्स मोर दॅन 3 कार्बन ॲटम दे शो आयसोमेरिझम. म्हणजे पहिले 3 कार्बनचे जे अल्किन आहेत ते त्या ठिकाणी आयसोमेरिझम दाखवत नाहीत. मग त्याच्यामध्ये कोण आहे? पहिला मेंबर आहे इथिन आणि दुसरा आहे प्रोपिन. तर इथिन आणि प्रोपिन वगळले सोडून पुढचे जे अल्किन्स आहेत दे शो द आयसोमेरिझम. तर ते कोणत्या पद्धतीचं आयसोमेरिझम दाखवतात किंवा आयसोमर्स दाखवतात? तर त्याच्यामध्ये पहिला आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरा आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम किंवा त्यालाच आपण सिस ट्रान्स आयसोमेरिझम असं सुद्धा म्हणतो. आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझम हे आपण अल्केनचं आयसोमेरिझम बघताना सुद्धा बघितलेलं आहे. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम कोणाला म्हणायचं किंवा स्ट्रक्चरल आयसोमर्स कोणाला म्हणायचं? द आयसोमर्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट. सच आयसोमर्स दे आर कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल आयसोमर्स किंवा अँड द फेनॉमिनन इज नोन ॲज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर हे अल्किन जे आहेत ते स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मधल्या 2 प्रकारचे आयसोमर्स दाखवतात. आपण बघितलं की 5 प्रकारचे आयसोमेरिझम्स आहेत स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये. चेन आयसोमेरिझम, पोझिशनल आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, मेटामेरिझम. या पद्धतीने आपल्याला ते सांगता येईल. त्याच्यातले 2 प्रकारचे आयसोमर्स हे अल्किन्स दाखवतात. तर त्याच्यामधलं आहे पहिला चेन आयसोमेरिझम आणि दुसरा आहे पोझिशनल आयसोमेरिझम. याचे आपण एक्झाम्पल बघितल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल. आता आपण म्हटलं की स्ट्रक्चरल आयसोमर्स कोणाला म्हणायचं? विच हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट. एक्झाम्पल म्हणून आपण 4 कार्बनचा, कारण आत्ताच आपण म्हटलं की 3 कार्बनपेक्षा जास्तीचे कार्बन असणारे अल्किन्स त्या ठिकाणी आयसोमेरिझम दाखवतात. तर 4 कार्बन असणारा आपला अल्किन दॅट इज C4H8. त्याचं नाव त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल ब्युटीन.
जनरल झालं हे ब्युटीन. त्याचं पॉसिबल असणारे स्ट्रक्चर्स या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता या ठिकाणी बघा अल्किन आहे, त्याच्यामुळे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहे. 1 2 3 4 कार्बन आहेत त्या ठिकाणी. 2 नंबरच्या कार्बनवरती डबल बॉन्ड दाखवलेला आहे. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पण 1 नंबरच्या कार्बनवरती डबल बॉन्ड आहे. 4च कार्बन आहेत आणि इथं सुद्धा 4 कार्बन आहेत. तर या सगळ्यांच्या साठीचा असणारा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C4H आहे. पण त्यांचे स्ट्रक्चर्स डिफरंट आहे, म्हणून दे आर द स्ट्रक्चरल आयसोमर्स ऑफ इच अदर. एकमेकाचे ते स्ट्रक्चरल आयसोमर्स आहेत. त्याचा अजून त्याच्यामध्ये जास्त प्रॉपर आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये पहिला क्लास आहे तो म्हणजे चेन आयसोमेरिझम आणि दुसरा आहे पोझिशनल आयसोमेरिझम. आता चेन आयसोमेरिझम कुणाला म्हणायचं? तर मॉलिक्यूल विच हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट कार्बन चेन लेंथ किंवा डिफरंट कार्बन स्केलेटन. म्हणजे ज्या मॉलिक्युल्सचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण त्यांची कार्बनची लांबी, कार्बन चेनची लेंथ जी आहे ती वेगळी असते किंवा कार्बन स्केलेटनची लांबी वेगळी असते, त्या आयसोमर्सना आपण चेन आयसोमर्स असं म्हणतो. आता या एक्झाम्पलमध्ये आपण बघूया. हे पहिलं एक्झाम्पल जे आहे त्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत आणि ते एकमेकाच्या पुढं ओळीने आहेत. त्याच्यामुळं कार्बनची चेन जी आहे ती किती ह्याची आहे? तर 4 कार्बनची आहे. तर या ठिकाणी आपण लिहूया चेन हॅव्हिंग 4 कार्बन्स. आता या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं तर इथं सुद्धा चेन हॅव्हिंग 4 कार्बन्स. आणि या तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये CH3C CH3 डबल बॉन्ड CH2 दॅट इज 2 मिथाइल प्रॉप 1 इन. या ठिकाणी 2 नंबरच्या कार्बनवरती मिथिल ग्रुप आहे म्हणून आपण 2 मिथाइल लिहिलंय आणि 3 कार्बनचा प्रोपीन आणि त्याच्यात कार्बन कार्बन डबल बॉन्डची पोझिशन कुठे आहे? तर 1 नंबरच्या कार्बनवरती आहे म्हणून आपण 2 मिथाइल प्रॉप 1 इन प्रोपीन असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये मात्र कार्बन चेनची लेंथ जी आहे ती आहे 3 कार्बनची. तर आताच आपण म्हटलं की चेन आयसोमर्स कुणाला म्हणायचं? तर ज्या मॉलिक्युल्सचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण त्यांची कार्बनची चेन लेंथ वेगवेगळी आहे अशा मॉलिक्युल्सना आपण ते एकमेकांचे चेन आयसोमर्स आहे असं म्हणतो. आता या 3 एक्झाम्पलमध्ये त्यांचं सगळ्यांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H8च आहे. पण हे जर आपण बारकाईने ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिला आणि तिसरा हे दोन्ही एकमेकाचे चेन आयसोमर्स आहेत. दुसरा आणि तिसरा हे सुद्धा एकमेकाचे चेन आयसोमर्स आहेत. कारण का बघा, पहिल्या एक्झाम्पलमध्ये म्हणजे ब्यूट 2 इन मध्ये 4 कार्बनची चेन आहे आणि तिसऱ्यामध्ये 3 कार्बनची चेन आहे आणि त्यातल्या 2 नंबरच्या कार्बनवरती तुम्हाला ब्रँचिंग दिसते, तिथं आपला चौथा कार्बन प्रेझेंट आहे. कार्बनची चेन जी आहे त्याची लेंथ वेगळी आहे, ती या ठिकाणी 3 कार्बनची चेन आहे, इथं 4 कार्बनची आहे. म्हणून we can say that the first and third and second and third molecules, they are chain isomers, are chain isomers. चेन आयसोमर्स यातला पहिला हा मॉलिक्यूल आणि तिसरा आणि दुसरा आणि तिसरा हे त्या ठिकाणी चेन आयसोमर्स आहे. तर त्याच्यानंतरचा दुसरा क्लास आहे तो म्हणजे पोझिशन आयसोमेरिझम. कुणाला म्हणायचं पोझिशनल आयसोमेरिझम? दी मॉलिक्युल्स विच हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण त्याच्यात असणारा जो फंक्शनल ग्रुप असतो त्याची पोझिशन वेगळ्या ठिकाणी असते. याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा फंक्शनल ग्रुप कोणता आहे बघावं लागेल. आता अल्किन आहे मग त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप काय आहे तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड
हा तुमचा त्याच्यातला फंक्शनल ग्रुप आहे. तर त्याची पोझिशन बघा. आता पहिल्या आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये त्यांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, त्यांचं चेन लेंथ पण सेम आहे, पण त्यात असणारा फंक्शनल ग्रुप जो आहे, डबल बॉन्ड जो आहे, त्याची पोझिशन मात्र वेगळी आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 2 नंबरच्या कार्बनवरती डबल बॉन्ड दिसतोय, तर 2 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये पहिल्या कार्बनवरती डबल बॉन्ड दिसतोय. म्हणून वी कॅन से दॅट दी फर्स्ट अँड सेकंड these two molecules they are the position isomer of each other. याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पल लिहिता येईल फर्स्ट अँड सेकंड. पहिला आणि दुसरं हे 2 मोलिक्युल जे आहेत ब्युटीनचे, ते त्या ठिकाणी तुम्हाला पोझिशनल आयसोमेरिझम दाखवतात. तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चरल आयसोमेरिझमसाठीचं असणारं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी आपण बघितलं. यानंतरचा पुढचा जो क्लास आहे तो म्हणजे आयसोमेरिझमचा जिओमेट्रिकल आयसोमेरिझम किंवा त्यालाच आपण सिस ट्रान्स आयसोमेरिझम असं सुद्धा म्हणतो. आता याच्या अगोदर आपण बघितलंय जिओमेट्रिकल आयसोमेरिझम कुणाला म्हणायचं? दी 2 or more molecules which have same molecular formula, same structural formula. त्या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा त्यांचा सेम असतो, बट different spatial arrangement of atoms or groups which are present on carbon-carbon double bond. याचा अर्थ याच्यात असणारे जे मॉलिक्युल आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असतो, पण त्या कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती असणारे ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम जे आहेत त्यांचं स्पॅटियल अरेंजमेंट, त्रिमितीय प्रतलामध्ये असणारी पोझिशन जी आहे ती वेगवेगळी असते. या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघूया. तर या ठिकाणी हेच ब्यूट 2 इनचंच एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. या ठिकाणी बघा CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 ब्युटीनच आहे, हा ब्यूट 2 इन आहे. त्याच्या एक्झाम्पलमध्ये बघा या ठिकाणी कार्बन कार्बन हा तुमचा डबल बॉन्ड या ठिकाणी आहे. तर आपल्या या डेफिनेशननुसार ह्या दोन्ही या ठिकाणी दाखवलेले जे मॉलिक्युल आहेत ब्यूट 2 इनचे, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम C4H8च येणार आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला येणार आहे C4H8. त्यांचा स्ट्रक्चर सुद्धा त्या ठिकाणी सेम आहेत. कसे? CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. पण त्याच्यात कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती असणारे जे ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स आहेत त्यांची त्रिमितीय प्रतलामधली पोझिशन मात्र वेगवेगळी असते. आता त्याच्यामध्ये बघा जेव्हा कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एकाच बाजूला एकसारखे जेव्हा दोन्ही ग्रुप असतात तेव्हा त्याला सिस फॉर्म म्हणायचं. आता या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बघितलं तर मिथिल ग्रुप जे आहेत दोन्ही ते कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एका साईडला आहेत, किंवा हे दोन्ही हायड्रोजन ॲटम जरी तुम्ही बघितले तर ते कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एका साईडला आहेत. दिस फॉर्म इट इज कॉल्ड ॲज सिस फॉर्म. त्याला सिस फॉर्म असं म्हणायचं. आणि जेव्हा दी सिमिलर ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम दे आर प्रेझेंट ऑन अपोजिट साइड ऑफ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड, देन दॅट फॉर्म इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्म. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्डला जोडणारी ही रेषा काढलेली आहे. त्या ठिकाणी सिमिलर असणारा हा तुमचा मिथिल आणि हा मिथिल ग्रुप एकमेकाला अपोजिट आहेत, किंवा हा हायड्रोजन आणि हायड्रोजन ते एकमेकाला त्या ठिकाणी अपोजिट असलेले दिसतात, म्हणून याला आपण ट्रान्सफॉर्म म्हणतो. म्हणून जिओमेट्रिकल आयसोमेरिझमला सिस ट्रान्स आयसोमेरिझम असं सुद्धा म्हटलं जातं. तर या पद्धतीनं अल्किन show 2 type of isomeriisms. First is the structural isomerism and second is the geometrical isomerism. And more proper the alkenes they show the chain isomerism and positional isomerism, which is the subclass of structural isomerism. तर अशा पद्धतीनं एकूणात ते 3 पद्धतीचे आयसोमर्स दाखवतात. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असेल तर ते चेन आणि पोझिशन, आणि तिसरा प्रकार म्हणजे त्यातला जिओमेट्रिकल आयसोमेरिझम ज्याला आपण सिस ट्रान्स असा सुद्धा शब्द वापरू शकतो. तर हे झालं आयसोमेरिझम इन अल्केन. आता यामधला जिओमेट्रिकल आयसोमेरिझम जे आहे त्याच्यामध्ये दिस जिओमेट्रिकल आयसोमर्स ॲज
they are atoms or molecules which are present on the carbon-carbon double bond, their spatial arrangement is different, and due to this reason they have different physical properties like melting point, boiling point and solubility. या ठिकाणी आपण लिहिलेले आहे की geometrical isomers having different physical properties. त्या ठिकाणी हे जे जॉमेट्रिकल आयसोमर्स आहेत त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असतात. कोणकोणत्या? तर उदाहरणार्थ मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल किंवा सोल्युबिलिटी असेल, तर यासारख्या फिजिकल प्रॉपर्टीज त्यांच्या वेगवेगळ्या असतात. कशामुळं? तर ड्यू टू atoms or groups which are present on carbon-carbon double bond, their position is different. त्यांची पोझिशन कार्बन-कार्बन डबल बॉन्डवरती वेगवेगळी असते, त्या कारणाने त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असलेल्या दिसतात. शिवाय सम अल्किन्स विच डझंट शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर काही अल्किन्स जे आहेत ते जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवत नाहीत, म्हणजे सिस ट्रान्स पद्धतीचं आयसोमेरिझम दाखवत नाहीत. मग त्याच्यामध्ये कोण कोण आहे? तर द अल्किन्स विच आर टर्मिनेटेड विथ अ कार्बन-कार्बन डबल बॉन्ड, म्हणजे ज्या अल्किनमध्ये टर्मिनल पोझिशनवरती कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, दॅट इज या पद्धतीनं सी डबल बॉन्ड CH2. अशी जेव्हा अल्किन मोलिक्युलमध्ये सिच्युएशन असते तर असा अल्किन सुद्धा त्या ठिकाणी जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवत नाही. त्याच पद्धतीनं 1,1 डाय सबस्टिट्यूटेड अल्किन, म्हणजे या ठिकाणचे हे जे पहिलाच कार्बन, कारण कार्बन कार्बन डबल बॉन्डला आपण 1 नंबर देणार आहे, त्याच्यामुळे अशा कार्बनवरचे दोन्ही हायड्रोजन ॲटम समजा अल्किल ग्रुपनं आपण सबस्टिट्यूट केले तर आपण त्याला काय म्हणणार आहोत? पहिला पोझिशन तुमची या ठिकाणी कार्बन डबल बॉन्ड कार्बन, त्याच्यावरती हे R1 R2 आहे, म्हणजे या ठिकाणचा हे दोन्ही हायड्रोजन आपण काय केले? अल्किल ग्रुपने रिप्लेस केलेले आहे, आणि त्याच्यामुळं असे हे 1,1 ह्याला 1 आणि ह्याला 2 नंबर देणार आहात तुम्ही. तर एकाच पहिल्या ह्या कार्बनवरचेच हे दोन्ही हायड्रोजन गेलेले, त्यामुळं 1,1 डाय सबस्टिट्यूटेड अल्किन जो आहे तो सुद्धा या ठिकाणी जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवत नाही. म्हणून आपण या ठिकाणी सांगितलंय की टर्मिनल अल्किन, म्हणजे ज्या अल्किनमध्ये एंडिंगला किंवा टर्मिनेटिंग एंडला डबल बॉन्ड असेल किंवा याच्यातलाच या डबल बॉन्डवरच जर टर्मिनल कार्बन ॲटम हा जर सबस्टिट्यूटेड डाय सबस्टिट्यूटेड असेल तर त्या असा सुद्धा अल्किन त्या ठिकाणी जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवत नाही. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या या तासामध्ये आपण अल्किन त्याच्या संदर्भातलं इंट्रोडक्शन बघत असताना त्यांचं जनरल मोलिक्युलर फॉर्म्युला, त्याची डेफिनेशन, जनरल रिप्रेझेंटेशन, त्याच्यात असणाऱ्या कार्बनचं कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये असणारा जो कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन, त्याचा असणारा हा जॉमेट्री, आणि हे जे अल्किन्स आहेत ते नैसर्गिकरित्या कुठं कुठं आढळतात हे आपण त्याच्यात बघितलं. आणि त्यानंतरच्या पुढच्या पॉईंटमध्ये अल्किनचा असणारा आयसोमेरिझम पाहिलं. त्याच्यामध्ये आपल्याला मुख्यत्वे 2 प्रकारचं आयसोमेरिझम पाहायला मिळतं. पहिला आहे स्ट्रक्चरल आणि दुसरं आहे जॉमेट्रिकल. आणि स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचं पुन्हा सबक्लास आहे ते म्हणजे चेन आयसोमेरिझम आणि पोझिशनल आयसोमेरिझम. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपलं आयसोमेरिझम इन अल्केन हे आपण पाहून झालेलं आहे. यानंतरच्या तासाला आपल्याला अल्किनची प्रिपरेशन्स आणि प्रॉपर्टीज त्या ठिकाणी बघायचे आहेत, ते आपण पुढच्या तासाला बघूया.